हेलो स्टूडेंट्स, चलो तो ठीक है, अभी हम देखेंगे गोल्जी बॉडी के बारे में। गोल्जी बॉडी भी एक बहुत ही इंपॉर्टेंट सेल ऑर्गेनेल है जो हमारे सेल के अंदर रहता है, जिसे हम गोल्जी बॉडी कहेंगे। देखो गोल्जी बॉडी की क्या हिस्ट्री है देखेंगे थोड़ा सा। ओके, काय झालं 1898 मध्ये लक्षात घ्या, 1898 मध्ये कॅमिलो गोल्जी नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने याचा गोल्जी बॉडीचा शोध लावलेला आहे। ओके, कॅमिलो गोल्जी। ओके, 1898 मध्ये कॅमिलो गोल्जीनं डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं होतं। डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर, ओके, डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर, डेन्स म्हणजे घट्ट, रेटिक्युलर स्ट्रक्चर, ओके सॉरी, डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर को ऑब्जर्व किया। ओके, गोल्जी बॉडी किसे कहेंगे? 1898 में कैमिलो गोल्जी ने डेंस रेटिकुलर स्ट्रक्चर को ऑब्जर्व किया था बेटा। ओके, डेंस रेटिकुलर स्ट्रक्चर को ऑब्जर्व किया था। तो सेल के अंदर कैसा रहता है गोल्जी बॉडी, ये हम देखेंगे। देखो बेटा, पहला हम एक सेल निकालेंगे। देखो हमारी ये सेल है। ओके, सेल है बेटा। ओके, तो क्या होता है, देखो मेरी बात सुनो, ये हमारा न्यूक्लियस है। ओके, न्यूक्लियसच्या एक्झॅक्ट जवळ कोण आहे? एक्झॅक्टली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। ओके, नंतर हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे वेसिकल सिक्रेट केलं बेटा यानं। ओके, वेसिकल हे सिक्रेट केलं, हे रायबोसोम आहे बेटा। ओके, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम और हे रायबोसोम आहे। ओके, आता काय असतं नीट समजून घ्या माझं बोलणं, नीट समजून घ्या, नीट व्यवस्थित। हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं या वेसिकलला सिक्रेट केलं। रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं या वेसिकलला सिक्रेट केलं, वेसिकलला सिक्रेट केलं। ओके, हे देखो यहाँ पर। ओके, या वेसिकलला सिक्रेट केलं, नीट समजून घ्या। वेसिकलला कोणी सिक्रेट केलं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं सिक्रेट केलं। ओके, आता काय होतं माहितीये का, या ठिकाणी हा असतो आपला गोल्जी बॉडी। ओके, ही आहे आपली गोल्जी बॉडी। ओके, आता ही आहे गोल्जी बॉडी। इज दॅट क्लिअर? आता मला एक सांगा, आता या गोल्जी बॉडीच्या स्ट्रक्चरला मी थोडंसं तुम्हाला झूम करून शिकवतो, नीट समजून घ्या। ओके, गोल्जी बॉडी बघा, ही आहे आपली गोल्जी बॉडी। ही आहे गोल्जी बॉडी। ओके, ही आहे गोल्जी बॉडी। ओके, दिस वन इज आवर गोल्जी बॉडी। ओके, देखो गोल्जी बॉडी को ध्यान से देखो बेटा, कैसा स्ट्रक्चर दिख रहा है अपने को? डेंस स्ट्रक्चर बेटा गोल्जी बॉडी का यहाँ पर। ओके, जिसे आप गोल्जी बॉडी कह रहे हैं। ओके, आता होतं काय माहितीये का, बघा, हे आपलं न्यूक्लियस आहे, हे आपलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे आपलं न्यूक्लियस आहे, हे आपलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे आपलं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, आणि हा आहे आपला गोल्जी बॉडी। गोल्जी बॉडीला कोणी डिस्कव्हर केलं? 1898 मध्ये कॅमिलो गोल्जीनं सांगितलं। काय सांगितलं कॅमिलो गोल्जीनं सांगितलं की हा जो गोल्जी बॉडी आहे ना, हा गोल्जी बॉडी एक प्रकारे डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे बेटा। कसं स्ट्रक्चर आहे? डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज गोल्जी बॉडी। इज दॅट क्लिअर? आता मला काय सांगायचंय की या ठिकाणी या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं जे काही सिक्रेट केलं त्याचं नाव आहे वेसिकल। हे झालं वेसिकल, दॅट वन बिकम द वेसिकल। आता होतं काय ते समजून घ्या। आता या ठिकाणी गोल्जी बॉडीची डायग्राम मी तुम्हाला थोडीशी झूम करून शिकवतो। दिसते का मॅडम तुम्हाला? दिसते का? वेट। ओके, जस्ट मी याला रफ करून तुम्हाला दाखवतो। ओके, बघा, समजून घ्या आता माझं बोलणं, समजून घ्या। ओके, डन। ओके, बघा, हा बेटा, कॅमेरा थोडा खाली टिल्ट करा। नाही असं इथं दिसतंय का तुला? आता मला सांग। हो सर, पण खालची स्क्रीन म्हणजे तुम्हाला शिकवायला सोपं जाईल। ओके, थँक्यू सो मच। ओके, करतो, 1 मिनिटामध्ये ऍडजस्ट करतो। पहिलं समजून घ्या आता हे गोल्जी बॉडी बद्दल। ओके, ही आहे गोल्जी बॉडी, बरोबर? हे काय आहे? गोल्जी बॉडी। ओके, आता होतं काय समजून घ्या। हे जे गोल्जी बॉडी आहे, आता हे वेसिकल आहे, सपोज वेसिकल। ओके, हे वेसिकल आहे। आता मला काय म्हणायचं की हा गोल्जी बॉडीचा हा जो आहे, हा याला म्हणायचं सीस फेस। कोणता फेस म्हणायचं? सीस फेस। सीस फेसला दुसरं नाव आहे फॉर्मिंग फेस।
काय नाव आहे बेटा? फॉर्मिंग फेस. ओके. आणि हा जो इकडला जो एंड आहे, हा जो इकडला जो फेस आहे त्याला म्हणायचं ट्रान्स फेस. याला म्हणायचं ट्रान्स फेस. आणि ट्रान्स फेसला म्हणायचं मॅच्युरिंग फेस. मॅच्युरिंग फेस. इज दॅट क्लिअर? ओके. त्या गॉल्जी बॉडीचे दोन एंड कळले तुला? ओके. हे आहे सिस. इकडं मला काय म्हणायचं, इथं न्यूक्लियस होता आपल्या, इथं न्यूक्लियस. इज दॅट क्लिअर? ही आपली सेल होती, हे आपला न्यूक्लियस होतं, न्यूक्लियस. ओके. इथं होतं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इथं होतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि हे आहे आपलं व्हेसिकल. हे काय आपलं व्हेसिकल. इज दॅट क्लिअर? या तक डायग्राम क्लियर है बेटा? बोलिए जल्दी से. अंकिता, यस, मानसी, साक्षी, मयूरी. ओके. यस बेटा, अंकिता क्लियर आहे? ओके. आता मला काय म्हणायचं, गॉल्जी बॉडीचं हे सिस फेस आहे आणि हा ट्रान्स फेस आहे आणि हे व्हेसिकल आहे. जर हे व्हेसिकल पुढे जाते, जर हे व्हेसिकल पुढे जाते, तर मला सांगा गॉल्जी बॉडीच्या अगोदर कोणत्या फेसला हे फॉर्म होईल? यस बोला अंकिता, सांग बरं उत्तर. सिस फेस. एक्झॅक्टली. व्हेसिकल या गॉल्जी बॉडीच्या सिस फेसला फॉर्म होईल आणि बाहेर पडेल. बाहेर पडेल कोणत्या फेस मधून? करेक्ट आन्सर, ट्रान्स फेस. फक्त इथं हाच मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा व्हेसिकल सिस फेजला फ्यूज होतं आणि त्याच्या गॉल्जी बॉडी मधून मॉडिफाय होतं, तेव्हा ते बाहेर पडल्यावर लायझोझोम या नावाने ओळखल्या जातं. लायझोझोम म्हणजे काय आहे? लायझोझोम म्हणजे काय आहे तर गॉल्जी बॉडी मधून पॅक झालेलं एक व्हेसिकल आहे. इज दॅट क्लिअर? ओके. व्हेसिकल म्हणजे आता मला सांगा, मी व्हेसिकलला इकडे बोलू का इकडे बोलू? इथं बोलेल ना मी, ट्रान्स फेजला. कारण व्हेसिकल जेव्हा गॉल्जी बॉडी मधून पॅक होतं म्हणजे पॅकेजिंग ऑफ मटेरियल करण्याचं काम कुणाचं? तर गॉल्जी बॉडीचं. लक्षात घ्या, पॅकेजिंग ऑफ मटेरियल करण्याचं काम कुणाचं? तर गॉल्जी बॉडीचं. मी परत एकदा सांगतो, पॅकेजिंग ऑफ मटेरियल काम करण्याचं काम कुणाचं? तर ते आहे गॉल्जी बॉडीचं. लक्षात घ्या, गोष्ट लक्षात आली माझी बोलणं. तर या ठिकाणी या गॉल्जी बॉडीला दोन फेस आहेत, एक म्हणजे सिस फेस आहे आणि एक म्हणजे ट्रान्स फेस आहे. एक म्हणजे सिस फेस आहे आणि एक म्हणजे ट्रान्स फेस आहे. हा जो व्हेसिकल या ठिकाणी रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं सिक्रेट केला, या रफ एंडोप्लाझ्मिकनं सिक्रेट केलेला हा व्हेसिकल अगोदर फ्यूज होतो या ठिकाणी सिस फेस ऑफ द गॉल्जी बॉडी आणि बाहेर पडतो त्या ठिकाणी ट्रान्स फेज मधून. परंतु ट्रान्स फेज मधून जेव्हा हा व्हेसिकल बाहेर पडतो तेव्हा तो व्हेसिकल राहत नाही, तेव्हा तो लायझोझोम म्हणून ओळखला जातो. तेव्हा तो काय ओळखला जातो? लायझोझोम म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की गॉल्जी बॉडीचं आपल्या सेलमध्ये काय काम आहे तर या ठिकाणी मटेरियलचं पॅकेजिंग करण्याचं काम कुणाचं? तर ते आहे गॉल्जी बॉडीचं. इज दॅट क्लिअर? या तक पॉइंट पूरा कंसेप्ट क्लियर है बेटा? कोई डाउट है इसमें? गॉल्जी बॉडी में कोई डाउट है? तो गॉल्जी बॉडी क्या काम करता है? पैकेजिंग ऑफ द मटेरियल करने का काम कौन करता है? गॉल्जी बॉडी करता है. इज दॅट क्लिअर? सांगतो आता तुला मी. आता लायझो, आता ऐक ना, त्याच्यामध्ये काय काय पॅक होतं? सगळंच पॅक होतं. आपल्या बॉडीमध्ये जेवढं तयार होतं ना, जेवढं सिंथेसिस होतं ना, प्रोटीन, विटामिन, मिनरल, ग्लिसरीन, लिपिड, ऑयल, फैट, बायोमोलिक्यूल जितने भी होंगे उतने उसमें पैक हो जाएंगे बेटा. इज दैट क्लियर? समझ में आ रहा है बेटा? ओके, डन. चलो, तो अभी मैं आपको यहां पर देख, हाँ, तो एक महत्वाचा मुद्दा सांगा मला. व्हेसिकल गॉल्जी बॉडीच्या कोणत्या फेसला फॉर्म होतं आणि बाहेर कुठून पडतं? हा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. सिस फेस जो असतो का, सिस फेस हा कॉन्व्हेक्स असतो बेटा. कॉन्व्हेक्स हा कॉन्व्हेक्स असतो आणि ट्रान्स फेस हा कॉन्केव्ह असतो. कॉन्केव्ह असतो. हा प्रश्न नीट मध्ये विचारला जाऊ शकतो की सिस फेस कसा आहे? सिस फेस हा कॉन्व्हेक्स असतो आणि ट्रान्स फेस हा कॉन्केव्ह आहे. इज दैट क्लियर बेटा? डन. चलो, तो आगे बढ़ेंगे, आगे देखेंगे गॉल्जी बॉडी का रोल देखेंगे अभी. ओके, रोल क्या है गॉल्जी बॉडी का? रोल अपने बॉडी के अंदर गॉल्जी बॉडी का क्या रोल है? रोल देखेंगे, रोल. चलो, रोल ऑफ गॉल्जी बॉडी. ओके, इसका रोल देखेंगे, रोल. ओके, चलो, रोल नंबर 1. क्या रोल है गॉल्जी बॉडी का अपने बॉडी के अंदर? इट इन्वॉल्व इन द पैकेजिंग. देखो, इट इन्वॉल्व इन पॅकेजिंग. पॅकेजिंग करायचं काम कुणाचं? गॉल्जी बॉडीचं बेटा.
ओके. दुसरं वर्किंग काय बेटा गॉल्जी बॉडीचं? इट इन्व्हॉल्व इन द फायनल सॉर्टिंग. सॉर्टिंग करायचं काम म्हणजे पदार्थांना पॅकेजिंग करून त्यांना सॉर्ट करायचं काम कुणाचं? या ठिकाणी गॉल्जी बॉडीचं. त्याचबरोबर इट प्रोड्यूस लायझोझोम. बघा सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला समजू शकतं, इट प्रोड्यूस लायझोझोमला प्रोड्यूस करते, लायझोझोमला. ओके, लायझोझोमला प्रोड्यूस करतं. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या इट प्रोड्यूस लायझोझोमच्या नंतर ओके मॉडिफिकेशन. सगळ्यात महत्त्वाचा हॅशटॅग पॉइंट देतो हा. बघा लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मॉडिफिकेशन. बघा मॉडिफिकेशन, मॉडिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचा मॉडिफिकेशन टू फॉर्म ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड. ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड. लक्षात घ्या हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट एनसीईआरटी ने आपल्याला ठिकाणी दिला आहे की या ठिकाणी गॉल्जी बॉडी काय बनवतं? गॉल्जी बॉडी काय बनवतं? गॉल्जी बॉडी बनवतं ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड. जर एक्झाम मध्ये प्रश्न आलाय अरे ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिडला कोणी बनवलं तर एक्झॅक्ट सांगायचं ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिडला बनवलं गॉल्जी बॉडीनं. कोणी बनवलेलं आहे बेटा? गॉल्जी बॉडीनं. विसरायचं नाहीये. अनेक ऑप्शन या ठिकाणी दिले जातील. तुम्हाला दिल्या जाईल गॉल्जी बॉडी, तुम्हाला दिल्या जाईल मायटोकॉन्ड्रिया, तुम्हाला दिल्या जाईल लायझोझोम, तुम्हाला दिल्या जाईल क्लोरोप्लास्ट. पण विसरायचं नाहीये. काय विसरायचं नाहीये की गॉल्जी बॉडी मधूनच ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड बनलेले आहे. इज दॅट क्लियर? यहां तक समझ में आ गया बेटा? नाही हे दोन्ही वेगवेगळे बेटा. ग्लायकोप्रोटीन वेगळे. ग्लायकोप्रोटीन हा म्हणजे काय असतं? ग्लुकोज प्लस प्रोटीन. आणि ग्लायकोलिपिड म्हणजे ग्लुकोज प्लस लिपिड असतं बेटा. ओके डन. ओके राइट डाउन करो इसे. चलो ठीक है, चलो ठीक है डन. ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिडला बनवण्याचं काम कुणी केलं? या ठिकाणी गॉल्जी बॉडीने केलेलं आहे. ओके अच्छे तरीके से लिख लो बेटा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सगळ्यात शेवटची लायझोझोम आहे बेटा. लायझोझोम. आज आपण लायझोझोम घेऊ. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण व्हॅक्युल्स घेऊन टाकू. ओके आता आपण लायझोझोम बद्दल घेऊया. लायझोझोम. ओके तुम्हाला माहिती आहे ग्लायकोप्रोटीन सॉरी आपल्या गॉल्जी बॉडीने मॉडिफिकेशन केल्यावर या ठिकाणी बनलेले आपले लायझोझोम. ओके तर आपण डिस्कस करूया लायझोझोम बद्दल. ओके लायझोझोम बद्दल डिस्कस करूया. ओके त्या लायझोझोम मध्ये काय असतं? लायझोझोम काय असतं बघा. वेसिकल लाईक स्ट्रक्चर हॅव्हिंग एन्झाइम. लक्षात घ्या लायझोझोम काय असतं बेटा? वेसिकल लाईक स्ट्रक्चर हैविंग एंजाइम. इसके अंदर एंजाइम्स रहते बेटा. एंजाइम हैविंग एंजाइम. वेसिकल लाईक स्ट्रक्चर हॅव्हिंग एन्झाईम. तर तुम्हाला कोणी विचारलं लायझोझोम काय आहे तर लायझोझोम मध्ये एन्झाईम आहेत बेटा. आणि हे जे एन्झाईम आहेत बेटा एन्झाईम हे ऍसिडिक पीएच ला काम करतात. ऍसिडिक पीएच ला. ऍसिडिक पीएच. ओके ऍसिडिक पीएच म्हणजे असतो आपला लो पीएच बेटा. लो पीएच. ओके तुम्हाला माहिती आहे लो पीएच काय असतो? ओके लो पीएच पी स्मॉल असतं एच कॅपिटल असतं. ओके ऍसिडिक पीएच ला काम करतात. ऍसिडिक पीएच म्हणजे आपला लो पीएच आहे. आणि याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत बेटा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढे काही एन्झाईम्स असतात ना एन्झाईम यांच्याकडे सफिक्स असतो एएसई. लक्षात घ्या जेवढे काही एन्झाईम्स या आपल्या बॉडीमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत यांना सफिक्स असतो एएसई. मग लायझोझोम मध्ये सुद्धा एन्झाईम्सच आहेत. लक्षात घ्या. रायबोझोम रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असणाऱ्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोझोमनं प्रोटीन बनवलं. ते प्रोटीनचं एन्झाईम्स बनतं. प्रोटीनचं काय बनतं? एन्झाईम्स बनतं. तुम्हाला एक गोष्ट कन्सेप्ट माहित असेल ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. ओके तर इथं कोणते कोणते एन्झाईम्स आहेत बघा. इथं एन्झाईम्स आहेत नाव लक्षात ठेवायचे. लायपेज. ओके एएससी लागले. ओके लायझोझोम मध्ये कोणते कोणते एन्झाईम्स येतात? लायपेज आहे. नंतर कार्बोहायड्रेज बघा कार्बोहायड्रेज नावाचा एन्झाईम आहे. त्याचबरोबर कोणता एन्झाईम बघा पेप्टिडेज नावाचा एन्झाईम आहे. पेप्टिडेज. ओके पेप्टिडेज नावाचा एन्झाईम आहे. त्याचबरोबर
न्यूक्लियस नावाचा एन्झाइम आहे. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, हे एन्झाइम्स आहेत सगळे एन्झाइम्स बघा. ओके, लायझोझाइम मध्ये येणारे एन्झाइम्स कोणते? लायपेज, कार्बोहायड्रेट, पेप्टिडेज आणि न्यूक्लिएज. ओके, लायपेज नावाचं एन्झाइम लिपिडला ब्रेक डाऊन करेल. ते कोणाला ब्रेक डाऊन करेल? लिपिडला ब्रेक डाऊन करेल. ओके, कार्बोहायड्रेट नावाचा एन्झाइम कोणाला ब्रेक करेल? कार्बोहायड्रेटला ब्रेक करेल. ओके, पेप्टिडेज नावाचा एन्झाइम कोणाला ब्रेक करेल? प्रोटीनला ब्रेक करेल. प्रोटीनला ब्रेक करून त्यांच्यातून अमायनो ऍसिड भेटेल. आणि न्यूक्लियस नावाचा एन्झाइम कोणाला ब्रेक करेल? न्यूक्लिक ऍसिडला ब्रेक डाऊन करेल. न्यूक्लिक ऍसिडला तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिक ऍसिड हे न्यूक्लिओटाइड्स पासून बनलेले असतात आणि त्यामुळे न्यूक्लियसला ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर आपल्याला न्यूक्लिओटाइड्स भेटतील. तर अशा पद्धतीनं हा लायझोझाइम नावाचा कंटेंट तुम्हाला दिलेला आहे. काय सांगितलं लायझोझोम मध्ये? लायझोझोम्स आर वेसिकल लाइक स्ट्रक्चर्स हॅव्हिंग एन्झाइम. हे जे एन्झाइम्स आहेत हे ऍसिडिक पीएच ला म्हणजे लो पीएच ला काम करतात. यामध्ये कोणते कोणते एन्झाइम्स येतात? लायपेज, कार्बोहायड्रेट, पेप्टिडेज आणि न्यूक्लियस. तुम्हाला ही पण एक गोष्ट सांगितली मी की जे एन्झाइम्स असतात त्या एन्झाइमला सफिक्स लागतो एएसई म्हणून. लायपेज नावाचा एन्झाइम लिपिडला ब्रेक करेल. प्रोटीएज नावाचा एन्झाइम प्रोटीनला ब्रेक करेल किंवा ते पेप्टिडेज बघितलं आपण. कार्बोहायड्रेट नावाचा एन्झाइम कार्बोहायड्रेटला ब्रेक करेल आणि न्यूक्लियस नावाचा एन्झाइम न्यूक्लिक ऍसिडला ब्रेक करेल. राईट डाऊन करा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या ठिकाणी व्हॅक्यूल्स बद्दल डिस्कस करणार आहोत.